इकडे बघ चष्मे. संघटनाच्या वतीने परभणी येथे झालेल्या पोलिसांच्या अमानुष हल्ल्यामुळे जो सूर्यवंशीचे पोलीस कोठडीमध्ये या ठिकाणी त्याचा मृत्यू झाले. त्याचबरोबर काल परवा हरामखोर अमित शहा आणि बाबासाहेबांचा अपमानास्पद या ठिकाणी वक्तव्य केला. त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी या रस्ता रोकोचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आपण पाहिलं या देशामध्ये या राज्यामध्ये काय चाललं आहे. मनुवादी मनुस्मृतीच्या आधारे चालणार हे सरकार. आणि आपण पाहत आहोत मनोरुग्ण आहे म्हणून त्यांनी असं केलं. मनोरुग्ण आहे म्हणून बाबासाहेबांची अवहेलना केली. मनोरुग्ण आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना केली. माझा असा प्रश्न आहे की तो मनोरुग्ण आहे तर त्याला या ठिकाणी पुण्याच्या एरवाड्यामध्ये टाकण्याचं काम का करत नाही तुम्ही. त्याला एरवाड्यात टाका ना. म्हणजे काहीतरी अपमानास्पद करायचं, अवहेलना करायची आणि मनोरुग्ण म्हणायचं हे आता चालणार नाही. या ठिकाणी भीमा कोरेगावचा इतिहास आपल्याला माहित आहे. 528,000 पेशव्यांची कत्ल या ठिकाणी केलेली आहे आणि आपण त्यांची औलाद आहोत. म्हणून आपल्याला आंदोलन हे काय नवीन नाही. आणि आंदोलन करत असताना ज्या वेळेस आपण पाहत आहोत या राज्यामध्ये या देशामध्ये बऱ्याच ठिकाणी अन्याय अत्याचार या ठिकाणी होत आहेत. आपण पाहिलं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 प्रकार जातीचा विचार डोळ्यासमोर ठेवून या देशामध्ये विविध जातीय देश आहे, विविध पोशाखाचे लोक या देशामध्ये राहतात आणि या सर्व गुन्हेगारांनी राहण्याचं काम या घटनेच्या माध्यमातून होत आहे. सर्वजण या ठिकाणी चांगलं राहत आहेत. परंतु त्याच घटनेचा अपमान या देशातील राहणारे हैवान त्या ठिकाणी निषेध करत आहोत आम्ही. त्यांचा ती अवहेलना करत आहेत. घटनेच्या प्रति त्या ठिकाणी फेकल्या जात आहेत. म्हणजे आपण या देशामध्ये राहत असताना ही घटनेच्या आधारे चालणारा देश जे हरामखोर आरोपी आहेत त्यांना देशद्रोहाचा गुन्हा या ठिकाणी लावण्यात आला पाहिजे ही आमची प्रमुख या ठिकाणी मागणी आहे. आणि म्हणून आपण पाहिलं सोमनाथ सूर्यवंशी सारखा एक आंबेडकरी अनुयायी जो रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना
कोंबींच्या नावाखाली पोलीस प्रशासनाने त्याच्यावर हल्ला केला, त्याला एवढं मारलं की पोलीस स्टेशन मध्ये त्याचा मृत्यू झाला। आणि या मृत्यूच्या जो अधिकारी जबाबदार आहे त्या अधिकाऱ्याला या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्याला या ठिकाणी जन्मठेप झाली पाहिजे। कारण आंदोलन करणं हे घटनेने आम्हाला अधिकार दिलेला आहे, लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणं हे घटनेचा अधिकार आहे। आणि ह्या आंदोलन करत असताना जर आपल्याला शासन दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितच त्याच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे। आपण पाहिलं अमित शहा सारखा गुंड प्रवृत्तीचा या ठिकाणी गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे, ज्याने गोदा हत्याकांड घडवलं आणि तो आता बाबासाहेबांचा जप करण्यात बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत तो म्हणाला आणि अपमान केला। परंतु आपण पाहिलं व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून आंबेडकर हे फॅशन नाही, आमचं पॅशन झालेलं आहे। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा आमचा जोश आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा श्वास आहे। जो खातो तो घास आणि घेतो तो श्वास हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। बाबासाहेब आंबेडकर कुठल्या एका समाजाचे राहिलेले नाहीत, या देशातील शोषित पीडित 18 पगड जातीचे लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे आंदोलन आम्हाला करण्याची काय हौस नाही, परंतु सत्ताधारी असतील किंवा प्रशासनातील कोणीही व्यक्ती असेल तर आमच्यावर जर अन्याय अत्याचार होत गेला तर आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही। आणि आम्ही निश्चितच या ठिकाणी रस्त्यावर उतरू, जास्तीचा वेळ घेणार नाही, रस्त्यावरचं आंदोलन आहे। म्हणून या ठिकाणी जाता जाता एवढं सांगेल की या आंदोलनासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने, तालुक्याच्या वतीने या आंदोलनाला, कागदे साहेबाच्या वतीने, आठवले साहेबाच्या वतीने या आंदोलनाला संपूर्ण या ठिकाणी पाठिंबा आहे। मी असा पाठिंबा जाहीर करतो आणि या ठिकाणी माझं मनोगत या ठिकाणी थोडक्यात थांबवतो। जय भीम, जय भारत। धन्यवाद अध्यक्ष। यानंतर शिवसंग्रामचे तालुक्याचे अध्यक्ष माननीय माने साहेबांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं 2 शब्दात। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। आज या ठिकाणी सोमनाथजी सूर्यवंशी यांच्यात काही वेळ हल्ला होऊन त्यांच्यावर जे काही अन्याय अत्याचार झालेला आहे त्यासाठी देवळी शहरामधील सर्व संघटनांच्या वतीनं रस्ता रोकोचं आयोजन केलेलं आहे। आणि या रस्ता रोकोच्या माध्यमातून जे काही अन्याय आणि अत्याचार या सूर्यवंशी यांच्यावर आणि जे काही परभणी येथे बाहेर जो काही हल्ला झालेला आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी या रस्ता रोकोचं आयोजन केलेलं आहे। या रस्ता रोकोच्या माध्यमातून मी शिवसंग्रामच्या वतीनं आणि या देवळा तालुक्यातील सर्व आमच्या सहकार्याच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देतो। आणि असं जे काही कुणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, अण्णाभाऊ साठे असतील, जे काही भारत देशामध्ये नाही तर जगामध्ये या सर्व थोर महामानवांना मान्य करतो, त्यांचा कुठलाही नेता असो किंवा कोणताही पुढारी असो यांनी जर अवहेलना केली किंवा जर यांच्याविषयी अपशब्द बोललो तर त्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद माने सर। यानंतर मी नामा पवार यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत 2 शब्दात व्यक्त करावं। 1 मिनिटात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। हा कोणतं थोडक्यात बोला।
करायचं काय? प्रकार झाला आणि त्या घटनेचा निषेध म्हणून त्या ठिकाणी समाज बांधव रस्त्यावरती आले आणि त्याच्यामध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे किंवा त्यांच्या अतिरिक्त टॉर्चर झाल्यामुळं आमचा जो एक समाज बांधव या ठिकाणी या घटनेमध्ये मृत्यू पावला। या सर्व गोष्टीच्या किंवा घटनेचा निषेध म्हणून या ठिकाणी आपण सर्व गेवराईतील सर्व समाजातील समाज बांधव या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। मी या ठिकाणी सामाजिक चळवळीमध्ये काम करीत असताना आपण सगळे या ठिकाणी बघत आहोत, समाज म्हणून किंवा कुठली एखादी गोष्ट म्हणून या ठिकाणी नाही, तर या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं जिथं कुठं अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधामध्ये आपण लढणारी माणसं त्या ठिकाणी आहोत। मी निषेध या ठिकाणी व्यक्त करणार नाही, अनेकांनी निषेध या ठिकाणी व्यक्त केला भावांनो, कारण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एक प्रथा निर्माण झालेली आहे की एखादी घटना झाली की त्या ठिकाणी जायचं, निषेध व्यक्त करायचा आणि आपल्या कामाला लागायचं। एवढ्यानी या महाराष्ट्रातला हा अन्याय अत्याचार बंद होणार नाही। मी असं सर्वांना या ठिकाणी आपल्या समाज बांधवांना, आपल्या चळवळीत काम करणाऱ्या बहुजन समाजातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की इथून पुढे आपण ज्या वेळेस अशा कुठल्याही समाजातल्या गोष्टी असतात त्या ठिकाणी नुसता निषेध व्यक्त करून चालणार नाही, तर जोपर्यंत आपण चळवळीत काम करतो, जोपर्यंत आपलं हे आयुष्य आहे, तोपर्यंत अशा गोष्टीशी संवेदनशीलपणे राहिलं पाहिजे, हा या ठिकाणी निर्धार केला पाहिजे। मी आपल्याला एक विश्वास या ठिकाणी आपण सगळे आपल्या सोबत आहोत, परंतु या ठिकाणी मला या ठिकाणी आपल्याला एक सांगायचंय की या घटनेमध्ये आम्ही सोबत आहोत हे या ठिकाणी सांगायचंय। ज्या वेळेस मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की ज्या वेळेस असा प्रसंग त्या ठिकाणी येईल आम्हाला आवाज द्या, आम्ही सुद्धा तितक्याच ताकदीने आपल्या सोबत या लढ्यामध्ये राहूत, एवढीच या ठिकाणी आपल्याला विश्वास देतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम।